हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तर इथं माझी रुसूबाई रुसली होती. तिच्या आणि तिचं पप्पांचं कायम भांडण होत असतं आणि मग ती अशी रुसून बसते. मग ते दोघंच एकमेकांना बरोबर कवर करून घेतात. ती मनवते त्यांना, ते मनवता तिला, बरोबर होऊन जातं. आणि मग अशी रुसूबाई रुसली. मग तिची रुसवा तिच्या पप्पांनी काढला कसा तरी. त्याच्यानंतर मग मी तर मध्ये पडणं शक्यच नाही. मी मध्ये पडत नाही त्यांच्यामध्ये, त्यांचं चालतं तसंच. मी बोलायला गेली का हे होते. त्याच्यानंतर बघा कसं बनवलं होतं मी साबुदाणा वडे. शनिवारच्या दिवशी आमच्या घरी साबुदाणाच मेनू बनतो, बिकॉज उपवास असतो ना मिस्टरांचा. आणि त्यांना म्हटलं रोजच साबुदाणा वडे साबुदाणा खातात म्हटलं खिचडी, तर आज मी काहीतरी वेगळं बनवते म्हटलं तुमच्यासाठी. आज वडे खाऊन बघा. तर हे बघा बनवते साबुदाणा वडे. असं पीठ भिजवलं आहे. त्याच्यानंतर पीठ म्हणजे याच्यात नाही का साबुदाणा वड्याला युजल जे टाकतो ते असं पाणी घेतलं आहे, मस्त असे गोळे करून घेतले आणि असे थापायचे आणि असे हातावर घ्यायचे आणि टाकून द्यायचे. आता इथं जागा नाही आहे, 2 टाकलेत मी ऑलरेडी. आता त्यांना पलटून दाखवते. हे बघा असे सुंदर असे. प्लीज अवॉइड द मेस. ही चटणी अशा चटणीसोबत छान लागतं ना, जिरकं टाईप चटणी. आणि हे असे बनवायचे आणि असे टाकायचे. हे एव्हरीवन, तर झाली होती संध्याकाळ आणि म्हटलं संध्याकाळी कुठेतरी जाऊयात. मग आम्ही निघालो गाडीवर बसून आणि स्पृहाचं खूप चाललं होतं ना, मांजर घ्यायची. मग म्हटलं चला मांजरच बघून येऊयात. पण मांजर काय वेळ भेटली नाही आम्हाला. पण मग निघालो, बघू म्हटलं रस्त्याने काय भेटलं तर बघूयात वगैरे. मग आंबे घ्यायचा विचार आला. तर उद्या जरा संडेला आमच्या घरी पाहुणे येणार होते, त्याच्यामुळे मग म्हटलं जरा आमरस पुरणपोळीचा बेत करायचा होता आम्हाला. मग म्हटलं आंबे घेऊनच घेऊयात. मग आम्ही मस्त लालबाग काहीतरी म्हणतात त्या आंब्याला, रेड कलरचा असतो बघा, तो घेतला आम्ही. हे बघा कसे सुरकुते आले, तेवढे चांगले नव्हतेच त्याच्याकडे आंबे. तर लालबागचा घेतला आम्ही, तो रेड कलरचा. तर हे बघितले 800 रुपये डझन बिझन म्हणत होता, बट त्याने कापून दिला आम्हाला. टेस्ट काय आवडली नाही, ओरिजिनल नसतात ते. तर मग आम्ही ते काही घेतले नाही. लालबागचा तो रेडवाला घेतला आणि भाव करत होतो जरा. तो भाव कमी करायला तयारच नव्हता. एवढे सुरकुत्या पडले, खराब होऊन चालले होते आंबे, पण तरी पण तो भाव काही कमी करेना. आणि मग शेवटी आम्ही ना हा बघा, हा दिसतोय ना, हा रेडवाला, तो घेतला आम्ही. आणि हा पण होता, पण याला पण बऱ्यापैकी सुरकुत्या होत्या, मग आम्ही काय तो घेतला नाही. मग घेऊन घरी जेव्हा परत येत होतो तेव्हा ना एक गाडीचा ॲक्सिडेंट झालेला दिसला आम्हाला. ह्या ओमनीमध्ये ना मागे सगळं जळून गेलेलं होतं. आणि आय थिंक ना इमर्जन्सी तिथे ॲम्ब्युलन्स आलेली होती. मे बी तिथे लोकांना कोणाला तरी हार्म झालेलं होतं. तर ही बघा इथे पुढे ॲम्ब्युलन्स उभी आहे. जस्ट ॲम्ब्युलन्समध्ये ते टाकून घेऊन चालले होते आणि आम्ही नेमकं तिथून पास झालो आणि त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक झालेली होती बॉम्बे नाक्याला. मग आम्ही घरी गेलो तसंच. आणि तर बघा पीठ तर मळालं चपातींचं. आता चपात्या करते. बघा इकडे मस्त चपाती लाटून घेतली. आता ती मला इथे तव्यावर टाकायची आहे. इकडे बघू शकता कढी पकोडा बनवला आहे आज स्पेसिली. त्याच्यानंतर इथे आहे राईस. आणि आता चपाती केली आहे, चपाती टाकून घेते. बस एवढंच बनवलं आहे आज. आणि हां, एक गोष्ट राहिली दाखवायची. हॅव मेड समथिंग स्पेशल. हे बघा भजे. तर भजे बनवले मी. प्लीज अवॉइड मेस.